नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मुरंबा मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. माहीने रमाचा फोन कट केल्यानंतर अक्षयच्या मनात संशयाचं बीज रुजतं. तो माहीकडे एकटक पाहतो आणि विचारतो, रमा हे नाव तुझ्या फोनवर सेव्ह का केलेलं आहेस आणि तू इतक्या घाईने फोन का कट केलास? माही क्षणभर गोंधळते, पण तिच्या चतुर बुद्धीने ती लगेच परिस्थिती सांभाळते. ती म्हणते, अहो, ती रमा मला सतत त्रास देते, ती मला धमक्या देते, म्हणून मी तिचं नाव सेव्ह केलं आहे, जेणेकरून मला कळेल की ती कधी कॉल करते. पण अक्षयचं मन पूर्णपणे समाधानी होत नव्हतं. त्याला आठवतं की माही आणि इरावती यांचं वागणं गेल्या काही दिवसांपासून त्याला विचित्र वाटत असतं. तो ठरवतो की यांचा पाठलाग करायला हवा, या नेमकं काय करतात हे बघायला हवं, कारण त्याला इरावती आणि माहीची वाढती जवळीक काहीशी पटत नसते. त्याला नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय असं वाटत असतं, कारण कुठेही बाहेर जाताना माही आणि इरावती या दोघीही एकत्र जायच्या आणि त्याचमुळे आता त्याच्या मनात सारखा संशय येतोय की नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय. पण नेमकं काय आहे ते तर त्याला शोधून काढायचंच होतं. पण तो आता शांत बसणार नव्हता. त्यामुळेच आता त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार सुरू असतात की माही आणि इरा या दोघीही जणी इतक्या जवळ येत आहेत, याचा अर्थ काय? म्हणजेच त्याला असं वाटत असतं की रमा आणि माहीमध्ये नक्कीच काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. पण नेमकं काय हे तर आपल्याला जाणून घ्यायला हवं. तिचा पाठलाग केल्याशिवाय आपल्याला या गोष्टी कळणार नाही हे देखील आता त्याला माहिती झालेलं असतं. त्यामुळेच आता तो या सगळ्या प्रकरणाच्या खोलवर जायचा विचार करतो. तर इकडे दुसरीकडे रमा मंदिरात बसलेली असते आणि त्याच वेळेला आता भूषण देखील तिला धीर देत असतो आणि तो म्हणत असतो की तायडे, तू कोणतीही काळजी करू नकोस, मी कायमच तुझ्यासोबत आहे. आपण मिळून तुझी खरी ओळख अक्षयला सगळ्यांना सांगून देऊ आणि सिद्ध देखील करू की तूच रमा आहे ते. आणि तू थांब, सध्या तू तुझ्या बाळाची जास्त काळजी घे. आता ती म्हणत असते की सध्याला मला माझ्या बाळाची काळजी आहे, पण ही जे काही प्रकरण वाढत चाललेलं आहे ते कुठेतरी थांबायला हवं आणि अक्षयलासुद्धा कळायला हवं की माझंच बाळ आहे ते म्हणजे माहीच्या पोटात जे काही बाळ आहे ते खोटं आहे. माही अजूनही मला ब्लॅकमेल करते, पण हे सत्य लवकरात लवकर अक्षयला सांगायला हवं. तर माही आणि इरावती पण पुन्हा मला खोटे ठरवतील जरी मी अक्षयला सांगायला जाईन की माझ्या पोटात त्याचं बाळ आहे. पुन्हा एकदा माही त्यामध्ये काही ना काही गोंधळ घालेलच, त्यासाठी मला पुरावे गोळा करावे लागतील. तर भूषण म्हणत असतो की तू तिच्यासाठी काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न कर आणि मी तुला वचन देतो की या सगळ्यामध्ये मी सुद्धा तुला मदत करेन, कारण माही आणि इरावती यांचा कट तर उघड करावाच लागेल. किती दिवस यांच्या ब्लॅकमेलिंगला आपण खतपाणी घालत बसणार आहोत आणि किती दिवस तू असं सगळं काही सहन करणार आहे? जोपर्यंत तायडे तू एकटी होतीस तोपर्यंत ठीक होतं, पण आता तुझ्या पोटात बाळसुद्धा आहे, त्याचा सुद्धा तुला विचार करायला हवा. एकटीने जगत होतीस तोपर्यंत चालत होतं, पण या इरावती आणि त्याचसोबत माहीचा बंदोबस्त तर करायलाच हवा, ते सुद्धा पुराव्यासकट, असं देखील भूषण आता तिला सांगू लागतो. त्यावर आता भूषणने असं म्हटल्यावर इरावती आणि माहीचं सत्य शोधण्यासाठी तो पूर्ण तयारीला लागतो, कारण आता रमा या सगळ्यामध्ये एकटीच काहीच करू शकणार नसते. तिला कोणाची ना कोणाची गरज असते आणि म्हणूनच भूषण तिला म्हणत असतो की आपण या सगळ्याचा तपास घेऊ आणि काही झालं तरी त्या माहीचं आणि इरावतीचं सगळं सत्य अक्षय समोर आणू, तेव्हाच अक्षय तुझ्यावर विश्वास ठेवेल. तर इरावतीने पार्वती आजीची बनावट सही मिळवली आहे आणि त्यांनी एक कायदेशीर कागद तयार केला आहे, ज्यामध्ये रमाचं बाळ त्यांना देण्याबाबत एक करार आहे. माहीला वाटतं की जर रमाने बाळ दिलं नाही तर ते या कागदपत्राचा वापर करून रमावर दबाव टाकू शकतील. इरावती माहीला सांगत असते की आपण रमाला इतकं घाबरवू की ती स्वतःहून बाळ देईल आणि जर तिने नकार दिला तर आपण तिला कायदेशीर कारवाईची धमकी देऊ. माही आणि इरावती रमाला भेटण्यासाठी एकदा मंदिरात गेलेल्या असतात. त्या रमाला धमकवतात आणि म्हणतात, रमा, तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, तुझं बाळ आम्हाला दे, नाहीतर आम्ही तुझ्यावर कायदेशीर कारवाई करू. तुझ्याकडे पैसाही नाही आहे, घरही नाही आहे, तू बाळाला कसं सांभाळणार आहेस? रमा त्यांना ठामपणे उत्तर देते आणि म्हणते, माही, तू माझी ओळख चोरलीस, माझं घर चोरलंस, माझा नवरा माझ्यापासून हिरावलास, पण माझं बाळ तुला कधीच मिळणार नाही.
रमाचा आत्मविश्वास पाहून माही आणि इरावती चिडतात. त्या रमाला बोलत असतात की बऱ्या बोलाने आम्ही तुला सांगतोय की हे बाळ लवकरात लवकर आम्हाला द्यायच्या या करार पेपरवर सही कर. पण रमा त्यांना ठामपणे उत्तर देत म्हणत असते की नाही, मी कोणत्याही पेपर्सवर सह्या करणार नाही, कारण माझं आणि अक्षयचं हे बाळ आहे आणि हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. आणि राहिली गोष्ट तुम्हाला बाळ देण्याची, तर ते तुम्ही विसरून जा. मी कोणत्याही पेपरवर सही नाही करणार आहे आणि माझं बाळही तुम्हाला मी देणार नाही, असं स्पष्टपणे ती सांगू लागते. त्यावर माहीला आणि त्याचसोबत इकडे मात्र इराला खूप जास्त राग येतो. त्या तिला म्हणत असतात की तुला आता आम्हाला चांगलाच इंगा दाखवावा लागेल, तेव्हाच तू ऐकशील. तर आता इरावती आणि माही रमाला भेटायला गेलेले असतात. त्याच वेळेला अक्षयसुद्धा तिथे असतो. खरं तर आता इरा आणि माही जेव्हा घरातून बाहेर पडलेल्या असतात तेव्हा अक्षयला संशय आलेला असतो, म्हणून अक्षयने त्या दोघांचाही पाठलाग केलेला असतो. आणि दोघींचा पाठलाग केल्यानंतर अक्षयच्या समोर हे भयानक सत्य आलेलं असतं. त्यामुळे आता अक्षयला कळून जातं की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. म्हणजे माझ्यासोबत माझ्या घरात राहते ती रमा नसून माही आहे तर, आणि ही बिचारी रमा, माझी रमा किती सगळं काही सहन करते असं देखील आता त्याला जाणवतं. त्यामुळे आता त्याच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण आता जर मी ह्यांच्यासमोर गेलो तर नक्कीच यांना समजेल की मी यांचा पाठलाग करत होतो आणि यांचं भांडं असं फोडून चालणार नाही. यांची जी काही प्लॅनिंग आहे ते कळायला हवे. आताशी एकच प्लॅनिंग ओपन झालेला आहे. तर इरावती आणि माही रागारागाने तिकडनं निघून जातात. तर बिचारी रमा तिथेच देवळात बसलेली असते. तेवढ्यातच अक्षय तिथे येतो आणि अक्षय खऱ्या रमाच्या समोर येतो. रमा जेव्हा अक्षयला पाहते तेव्हा तिला आता काय बोलावं आणि काय नाही हे सुचत नाही. परंतु तिला कळून चुकतं की हा अक्षय जो आहे तो नक्कीच त्याला असं वाटत असेल की त्याच्या घरात जे आहे ती रमाच आहे, त्यामुळे तो माही म्हणून मला सुनावेल, म्हणूनच रमा तिकडनं चाललेली असते. पण अक्षय तिला थांबवतो आणि अक्षय म्हणत असतो की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. रमा म्हणत असते की काय झालं आहे आता. त्यावर अक्षय सांगतो की खरंच तू माझी रमा आहेस का. रमा रडत त्याला सांगते, अक्षय तुम्हाला माहिती आहे ना, ही जी घरात तुमच्या वावरते ती माही आहे, ती सगळं काही खोटं सांगते. मीच तुमची खरी रमा आहे. माझा अपघात झाला होता आणि त्यावेळी माहीने माझी जागा घेतली. तिने मला तुमच्यापासून दूर केलं. अक्षयला हे ऐकून तर धक्काच बसतो, पण त्याला रमावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. तो तिला सांगतो की रमा मला पुरावे हवेत. जर तू खरी रमा आहेस ना, तर मला तुझ्यासोबत घडलेलं सगळं काही खरं खरं सांग, तेव्हाच मला पटेल या सगळ्या गोष्टीमागचं रहस्य. रमा त्याला तिच्या अपघातापासून ते माहीच्या विश्वासघातापर्यंत सगळं काही सांगते. ती त्याला त्या टॅटूबद्दलही सांगते, जो माहीने तिला जबरदस्तीने काढायला लावला होता. अक्षयला आता खात्री पटते की हीच आपली रमा आहे. पण तो माही आणि इरावतीचं उघड आता पाडण्यासाठी पुराव्यांची गरज आहे, असं देखील रमा त्याला आता म्हणू लागते. त्यावर इतक्यात तरी काही तुम्ही या सगळ्याचं भांडवल करू नका, कारण जे जसं चाललं आहे ना तसंच चालू द्या. काही झालं तरी त्या माहीचा आणि त्याचसोबत इराचा सुद्धा पर्दाफाश आपल्याला एकत्र मिळून करायला हवा, कारण मी भूषण दादांना सुद्धा या सगळ्यासाठी कामाला लावलं आहे. कारण या माहीने बऱ्याच वेळेला मला येऊन धमक्या दिल्या आहेत. त्याचसोबत प्रत्येक वेळेला मला ती सांगत आलेली आहे की तू अक्षयपासून लांब राहायचं, आणि म्हणूनच मला हे असं वेगळं राहावं लागतंय. पण खरं तर माझी जागा आता तुमच्यासोबत असायला हवी होती. अक्षयला सुद्धा त्याची रमा पुन्हा भेटलेली असते आणि रमा त्याच्या आठवणी, त्याच्यासोबत घालवलेले सगळे क्षण त्याला सांगते. त्याबरोबर त्याला आता सुद्धा खात्री पटलेली असते की हीच आपली रमा आहे, आणि म्हणूनच तो आता तिला मिठी मारतो. पण आता रमा आणि अक्षय मिळून प्लॅनिंग करतात की जे जसं नाटक चाललेलं आहे तसंच चालू ठेवायचं, म्हणजे घरात असलेल्या माहीला कळू द्यायचं नाही की त्याला संशय आलेला आहे. ह्या माहीचं सत्य ओपन करायचं असेल तर त्यासाठी पुरावेसुद्धा लागणारच होते. त्यामुळे आता हे नाटक रमा आणि अक्षयने पुढे चालवायचं ठरवलेलं असतं. त्यामुळे आता मालिका एकदम रोमांचक वळणावर येऊन पोचलेली आहे, ज्यामध्ये पुढे माहीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्यसुद्धा बाहेर पडताना आपल्याला दिसणार आहे. आणि या सगळ्यामध्ये अक्षय रमाला मानाने घरी येऊन माहीची हकालपट्टीसुद्धा करणार आहे. तर तुम्हाला हा भाग पाहायला आवडेल का, हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचसोबत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. अशाच नवनवीन भागांसाठी सुद्धा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.